बघा हे पेशंट बघा, नारळाचं पाणी कडू म्हणती बघा ही. पप्पाने एवढं आणून दिलंय तिला, त्याचं काय नाही तिला. काय हो सगळं अवघड आहे बघा, सगळं गणितच अवघड आहे आमचं. नारळाचं पाणी कसं असतं आकांक्षा? कडू. कडू? इकडे बघून सांग, इकडे बघून सांग, इकडे बघ. कडू. कडू ही आजारी तर आम्हीच आजारी पडलो हिच्या पुढं. मग काय नुसतं कुईन मुईन चालले. मला कडू लागतंय. दिवस झालं तर पप्पा मला कंटाळले नाही का माहितीये का, तू ऐकत नाही. गरम पाणी पित नाही. गरम पाणी म्हणली नको करू आज, मला म्हणले नको करू, गार पाणी पिते. मला काय डॉक्टरने सांगायचं. म्हणजे बघा हे किती माणसं ऐकतात, आई वडिलांचं ऐकत नाही, काय नाही. गरम पाणी पिलं तर पित नाही आणि असं रडायचं. पप्पा मला लगेच थकले सांभाळायला. तुझा आम्हाला त्रास देते. तू देते का नाही? खरं ते खरं बोलायचं. कट. काय ना गडबड काय नाही. मी कट. आजीलाच कट करायचं नाही पुढे. हा डिलीट मी नाही. काय मीच करते. अगं नारळाचं पाणी पी, खोबरं तुझं पी की लवकर. ह्यांना खोबरं खायचं म्हणून मला खाऊ मला नाही काय होणार. ते पी. नाही ना पी. नारळाचं पाणी नको. एक भटकन. हा. बघा इथं पेशंट कोण आणि म्हणते मला कोणाला प्यायला होते. प्यायला होती पप्पांना. मम्मीला पण नाव. पण आजारी पडल्यावर प्यावंच प्यावं लागतं. लाग. मी पिते बाई आजारी पडल्यावर, काय करणार मग, आपल्याला बरं व्हायचंय. नारळ. मी उचलतो. हा फोन बरा उचलतो तुला. कोण झालं काय? कसे झाले समोसे? एक नंबर झाले समोसे. आणि आकाशाला खायचे होते. आकाशाला आजारी त्यामुळं केलं नाही, नाही. एखादा खाईन ती. आणि हे बघा कसे केले समोसे छान. हे बघा खूप फुगला. मग माणसे किती खाणार समोसे? जेवढे करेल तेवढे सगळे. अरे बापरे खूप छान केले बरं का माणसेने. सगळी तयारी मी करून दिलेली. भाजी भाजी तिने केली, मग ती तर मेन आहे. बटाटे उकडून दिले, परत मैदा मळून दिला. काय म्हणणार? पहिले साधे केले हाताने. पोटभर खावा. होय गं मम्मी. हं? पहिले आपण साधे हो, केले साधे हाताने. केलेत असे हाताने. छान झाले ते पण. हाताने केलेत बघ मम्मी. हो छान केलेत ते पण. हे काय लागतात आणि हे साच्यातलेत. ते गोल गुरगुरीत दिसतात नुसते साच्यातले. छान केलेत. धर. आणि हे काय बोला. माणसं आल्यावर म्हणजे तिला खायला लागतं भरपूर. हा. त्यामुळे ती तुम्हाला पण करते. भेट. आम्हाला हा, तिला करायला म्हणजे खायला आवडतं आणि ते सगळ्यांना नाही घालते. समोसाचं नव्हतं नक्की. मला आज सकाळी आमचं चाललं होतं खूप करायचे म्हणजे सारखं ते आहेच. पावभाजी, मिसळ आणि पाव, आज आम्ही इडली. करणार आहे. आणि दुपारी पण बेत आहे आमचा, तो आम्ही तुम्हाला सांगू नंतर दाखवू. या तुम्ही समोसे खायला. बघा समोसे संपले आता. या खायला. काय म्हणशील मानसी? काय नाही. आज माणसं काय नसते काय. पारुशी पारशी आणि मी जरा केसांना तेल पण लावले. ओके बाय बाय बाय. बिग बॉस बघतोय आम्ही. तुम्ही पण बघा असाल तर कमेंट करा. आणि मी आज केलेल्या आहेत रोटी, पनीर, मटर पनीर आणि सॅलड. एवढंच केलेलं आहे मी. बाकी काहीच नाही केलं. पण ते पण इतकं सुंदर झालं. थोडंसं मीठ कमी आहे ना, मीठ टाकून खावावरून काय प्रॉब्लेम नाही. तर आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे इकडे. हां मी स्नॅप काढत होते त्याच्यामुळं, फोटो काढत होते. आणि असा आमचा आज बेत होता. सकाळी समोसे केलते, त्याच्यानंतर आज संध्याकाळचा हा बेत होता. आता आम्ही 9:30 वाजले जेवायला बसलोय मस्तपैकी सगळेजण. आणि एक सांगायचंय की एक भाजी केली 50 चमचे काढले तिने. त्या चमच्याची मी आत्ताच त्यांना एक्सप्लेन केलं. हे सकाळचे चमचे, हे फोडणीचे चमचे. आणि हा पोळी उलटायला जे लागतं उलटणं, त्यासाठी तो काढला होता मी. ऑलरेडी कडे 2 चमचे. भांडी कमी आणि चमचे जास्त. हा ते आधी तिचं आहे का पहिले मम्मीचं. हा तुझं सांग म्हणजे तू मम्मीचं एक मागून असतो. हे घे, ते घे, हे कर, ते कर, पहिले सांगत असते. करते मी, मम्मी करते सगळं करते. आणि मी हे केलंय आता, असं जेवण केलंय. पप्पा कसं झालंय?
अक्कू चला आता ते बिग बॉस चालू इकडे. बाय बाय. बघा हे बांधकाम चालू आहे मंदिराचं. इथं आमचा नाण्या ही शीतल पाया पडायला हे नीताबाई आमची बांधकाम चालू आहे. ही आमची शीतल दिदी पुरातन काळातलं आहे. बांधकाम चालू आहे. ते फरशा वगैरे पण सगळं काढलं. नंदी आहे. आता नवीन झालेलं दाखवणार परत पुढच्या वेळेस. लवथळेश्वर बघा ओळखू येत नाही आता. रस्ता किती मोठा झालाय आणि काम चालू आहे रस्त्याचं. सगळी दुकानं ही सगळी पाठीमागं गेलीत बघा. इथं पण मोकळं मोकळं दिसून येत नाही अजिबात. सगळीकडे हे चालले पाठीमागं दुकानं घेऊन त्यांची कामं चालू आहेत. मस्त वाटतंय पण ओळखू पण येत नाहीये. लवथळेश्वर मंदिर आहे म्हणून इकडं बांधकाम चाललंय तिथं पण. मागं मागं दुकानं गेली बघा. आम्ही हा मानकर डोसा खाल्लेला. मैत्रिणी आले होते. किती पाठीमागं गेलंय, किती व्यवस्थित केलंय बघा. हे अंबिका दुकान मोगऱ्याचं झाड आहे. ह्याला काय एवढी फुलं येत नाही. आणि हे मस्त जास्वंदीचं झाड आहे. आणि हे आता खाली लावायला चालू आहे. आणि हे मस्त फुलं येतात. तर गाईज आता हे मागचं ढोल बंद व्हायची वाट बघत होते मी पण आहे ना. होतच नाही आहे ते बंद. तर ना मला आता बरं वाटतंय. आज आहे मंगळवार. मंगळवार आहे आज आणि जरा बरं वाटते. पण आहे ना मला विकनेस खूप आला आता. कारण की शेवट विकनेसच राहतो. पूर्ण माझं तोंड वगैरे सुचलं होतं. थोडंसं कमी आलं नाही तर तुम्हाला. आणि इथं व्हाईट डाग दिसत आहेत ना ते सगळे ना फोड आले होते मला. सगळे ते गेलेत आज. आणि मराठी सातचा पसारा बघा. सगळं पसारा तसाच पडलाय. काहीच लक्ष देता आलं नाही. काहीच नाही. पण लवकरच तुम्हाला मी गुड न्यूज पण शेअर करेल. तर अपकमिंग व्लॉगमध्ये कळेलच. आता मी जाणार आहे उद्या चिंचवडला. तर 15 ऑगस्टची तर सुट्टी आहे आम्हाला. आणि मग 16 तारखेपासून मी कंटिन्यू स्कूल करेल. आता मला पण खूप आठवण येते त्यांची स्कूलमध्ये स्टुडंटची. पण आहे ना मला चालताच येत नव्हतं. त्यामुळं मग मी स्कूलला नाही जाऊ शकत. आणि डॉक्टर पण म्हणले मला उद्या भेटल्याशिवाय जाऊ नको म्हणले. तर उद्या जायचं आहे डॉक्टरकडं. आणि मग मी स्कूलमध्ये जाणार म्हणजे चिंचवडला जाणार. आणि पूर्ण ना हे हातावर सगळे पुरळ काल उठले होते. रिक्षाने मला नेलं परत एकदा दवाखान्यात. आता उद्या बघू. बसने जायचं मला एवढं कंटाळलं. एवढं प्रचंड ऊन आहे ना बापरे. ऊन ह्याच्यानेच मला तर लो फील व्हायला लागले खूपच. तर नाश्ता केला. मॅगी खाल्ली आज. आणि पप्पांचं चाललंय गार्डनचं काम करायचं. तर पप्पांनी ना
खालचं झाड आहे ना तिथलं, तर ते वर लावणार आहे, वरचं ते खाली लावणार आहे, कारण की ते ना नुसतंच वाढत चाललंय, फुलं नाही आणि काय नाही त्याला. तर त्यांचं चाललंय गार्डनिंगचं काम. तर मी उन्हात नाही बसणार आहे, मी तुम्हाला हळूहळू दाखवेल सगळं की काय. चलो, इथलं वरची रूम पण थोडीशी आवरते मी, काय काय नीट ठेवते सगळं. परत उद्या गेलं की मग म्हणून मग एडिट पण करायचं आता. मिनी लॉग आहे, मला एक मिनी लॉग एडिट करायचं आहे. मग मी मिनी लॉग आता टाकणार नाही आहे थोडे तरी दिवस, मध्ये आधी आपले येतील मिनी लॉग. तर चलो, उद्या मी चालले ना, तर पप्पांनी माझ्याकडून एवढं काम करून घेतलं. हे सगळं आम्ही काय म्हणते त्याला, कुठलं झाडू, गोकर्णाचं आहे ना, खूपच वाढलं होतं, तर आम्ही कट केलं आता ते. आणि इकडे मम्मी झाडून काढते सगळं, मी अर्ध झाडून काढल्याने बसले. हे तिकडे काय आहे भिंतीवर, किडा. माझं ओल आहे. गाईज आम्ही सगळं आता धुवून घेतलंय, मी दमले आता पप्पा. मग आता काय करते. आणि इथं बघा सगळी ग्रीनरी मस्त मस्त वाटायला लागली आता. आणि इथं लक्षच नाही ना कोणाचं, माझं ऑपरेशन डोळ्याचं. आणि पाईप लावून आम्ही पटापटा मी बादल्या वाटल्या आणि सगळं झाडून वगैरे काढलं आता. हा सगळं छान वाटते आता, मस्त सगळे वेगळे गेले दिसतंय. आणि इकडचं पण सगळं धुतलंय बघा. आकांक्षा उद्या चालली आईचं प्रेम चिंचवडला, होते 8 दिवस इथं. त्याच्यामुळं आता म्हणलं गरम गरम भाजी पोळी द्यावी तिला. काम केलंय ना आज भरपूर वरती टेरेसवर. आता तब्येत बरी त्याची, आता बरी आहे, पण आता थोडस वाईट पण वाटायला लागले चालले म्हणून. काय काय केलंय, बटाट्याची भाजी तिला आवडती, कुरडई आणि साधी पोळी. आणि याचं पण माया भरपूर तिच्यावर. लवकरच गुड न्यूज सांगणार आहे. हा, ते लवकरच सांगणार, लवकरच कळेल तुम्हाला एक गुड न्यूज. वा बघा प्रेम. जेव्हा सावकाश. आणि संध्या आहे ना, दर गुरुवारी ह्याला इथे असताना ना 7:30लाच द्यायची. उपास असा त्याचा 7:30लाच जेवण एकदम द्यायचे. आणि आता लेकरू तिथं एकटंच आहे ना आमचं, ते मानशी बटाट्याची भाजी एवढी सुंदर झाली ना. हा, परवा पण अशीच झाली अगं सेम. हा ओके बाय. जेव्हा उद्या आम्हाला डॉक्टरला भेटून मग जायचंय. हा, त्यांची परमिशन काढून पाठवणार त्याला. आणि मग लवकर झोपणार, लवकर उठणार. आणि मग आपलं रुटीन चालू. माझं एवढं कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला की आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि आकांक्षाचे 1000च्या वर ब्लॉग झालेले आहेत. तरी सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, एवढी विनंती आहे माझी की सबस्क्राईब लवकर लवकर करा. आणि फार कष्ट करते ती, त्याबरोबर आम्ही पण कष्ट करतो, आम्ही पण तिला मदत करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट नाही पुढे 2000 years later. गाईज मी तिकडे गेली नाही, एक दिवस एक्सटेंड केला. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर मी उद्या सकाळी सकाळी जाणार आहे. आणि तर मला खाऊ वाटत होता फ्रीजच्या वर, मला खाऊ वाटत होता वडापाव. तर मम्मीने वडापाव आणलाय माझ्यासाठी. तिच्यासाठी खास गेले, तिच्या तोंडाला चव नाही, जेवली नाही, सकाळी जेवलेली, त्याच्यावर काही खाल्लं नाही. मला म्हणली वडापाव, म्हणलं बाई मी आणते जाऊन. मग आता गेले, वडापाव मस्त गरम गरम घेऊन आले. आणि तिला आवडती कच्ची दाबेली, ते सुद्धा आणली मी. आणि 2 प्रकारचे वडेपाव आणलेत मी, इथला स्टँडवरचा एक आणि तिकडचा गावातला एक. तर मी जेवलीच नाही आज. तुम्हाला काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मला काय म्हणायचंय, आता ही आजारी पोळी, हिला पोळी भाजी भात वरून खायला पाहिजे, पण हिला वडापावचं ध्यान लागले. वडापाव खावं का? खावा ना तरी थोडं. पण तिच्या आईने तिला आणला जाऊन. चुकीचं आहे का नाही सांग? बरोबर आहे, थोडंसं चव नसली की मग खायचं वडापाव का नाही मम्मी? मग काय माझी मम्मी म्हणते सगळं खावा.
हॅलो, वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल. बघा, आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना 15 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही दरवेळेस सलाम. आज आम्ही म्हणजे 15 ऑगस्ट दरवेळेस आम्ही पुरी असले ना घरी, पावभाजी, मिसळपाव काही ना काही करत राहतो. पण आता आकांक्षाला बरं नाही, मानसी पण नाही, त्याच्यामुळे तिला आम्ही उपीट केले. आता हे बघा, तुला पातळ लागतं ना उपीट, असं पातळ लागतं छान तिला. आणि आज आकांक्षा चिंचवडला चालली आहे. आणि माझा बर्थडे आहे मोबाईलचा. आज हिच्या मोबाईलचा बर्थडे. सगळ्यांनी विश करा तिला. मोबाईलला तेच की, पण तिलाच करावं लागेल ना मोबाईलला. हॅपी बर्थडे मोबाईल. काय म्हणाल, आज काय सांगाल? आज 15 ऑगस्ट आहे, चांगला दिवस आहे. भारताचं म्हणजे स्वातंत्र्य दिनचा आज 78वा वर्ष आहे भारत स्वातंत्र्य झाला. आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्टच्या. सगळ्यांनी सुट्टी एन्जॉय नाही करता, देशासाठी काहीतरी करा, झेंडा वगैरे लावा, नमन करा साधू पुरुषांना, शिवाजी महाराजांना, त्यांना जे आपले जे गेलेले आहेत त्यांना कोटी कोटी नमन करा, कारण त्यांच्यामुळं आपण आज आहे. तर आता उपीट केले 15 ऑगस्टच्या निमित्ताने. आणि आकांक्षा चालली आता चिंचवडला. तिचा आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. तर तिला आता म्हणलं, आता गोळ्या बिळ्या दिल्या डॉक्टरनी, व्यवस्थित राहा, मस्तपैकी एन्जॉय कर. आणि आता आम्ही तिला सोडणार आहे PMTने. बाय. हॅलो गाईज, फायनली मी चिंचवडला आलेले आहे आणि पूर्ण घामघूम झाले, कारण की मी सगळं घर आवरले. मला अजिबात घाण नाही आवडत आणि मला बरं नाही आहे. आता लो फील होते मला खूपच, म्हणजे पूर्ण विकनेस आहे मला आत्ता सध्या तरी मी सगळं, हे तुम्ही बघा आता सगळं मी आवरून ठेवलं आहे. सगळं काय म्हणतात, आता दिवाबत्ती केली आहे आणि सगळं फरशी वगैरे, सगळं दरवाजा वगैरे सगळं पुसून घेतलं आहे आणि सगळं आवरलं आता. कारण की ना दीदी कशी मी आठवडाभर नव्हते इथं, तर दीदी एकटीच होती, तर तिला नाही का ऑफिसमुळं नाही झालं पॉसिबल स्वच्छता करणं सगळं. तर मी आल्यावर आराम केला, खूप म्हणजे झोपले होते, मी आराम केला. आणि अजून आहे ना तोंडाला माझ्या चवच नाही अजिबात कसलीच, तर त्याच्यामुळं पण थोडंसं विकनेस पण आहे आणि चव पण नाही तोंडाला. आणि ना असं थोडं काही काम केलं ना लगेच दमल्यासारखं होतं. पण स्टील आता होती मी हळूहळू कवर. इकडं पण यायचंच होतं, कारण की आता स्कूल पण आहे, त्यामुळं सुट्ट्या घेऊन नाही हे होणार. आणि आता जरा वेळ बसले मी दिवाबत्ती करून, सगळं बॅग रिकामी केली, सगळं आवरलं. आता ना फॅन खाली बसते निवांत. आणि चलो नंतर भेटते दीदी आल्यावर. आता वाजले 6:15. आता जरा बसते. आणि दीदीने माझ्यासाठी भाजी ऑर्डर केली होती, कारण की भाजी तिची ना तिने डब्यापुरतीच झाली, थोडीशी खराब निघली म्हणून मग तिने ऑर्डर केली. मग मी जेवले होते आणि आता भाजी आहे तीच आणि भात लावायचा अजून. आता बघू ती आल्यावर करता येईल निवांत. आता मी तर बसणार आहे निवांत आत्ता, कारण की असं विकनेस असेल ना तर काहीच काम नाही होत आणि खूप काम झालं माझं आत्ता. तर बाय बाय. हॅलो गाईज, खरंच आम्हाला आता इतका डेंजर अनुभव आला, पटकन सांगते. इकडं बघा, दाखवू का इकडं फॅन चालू आहे. फॅन चालू होता, पण इथं आहे ना हे गेलं होतं, म्हणजे आमचा अचानक फॅन बंद झाला, लाईट बंद झाली आणि हे इथलं जास्त लागलं, मला माहित नाही ते पण बंद झालं. आणि आत्ता जस्ट आली तुमच्या समोर आणि मी आतमध्ये गेले किचन मध्ये, तिकडची लाईट चालू होती. काय विषय झाला कळलं नाही आम्हाला. आपण सगळं म्हटलं पटकन व्हिडिओ घे, बघ दाखवू आपण. हे पूर्ण गेलं होतं आत्ता, हे गेलं होतं, हे गेलं होतं, हे गेलं होतं, सगळं ऑफ झालं आणि तिकडे चालू आहे. काहीतरी गडबड आहे आकांक्षा. जाऊन द्या आता काय. मला असं वाटतंय मी इथला हिटर काढला ना आता, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम. फॅन चालू ठेव असं वाटतंय मला. चला, आमचं तिकडचं बटन बंद पडलंय, मग इथं आम्ही हिटर लावतो. चलो बाय बाय. तर गाईज कशी दिसते मी? थोडीशी झोपल्यासारखीच व्लॉगमध्ये. आता हा शेवटचाच व्लॉग आहे, आपण हा शेवटचा व्लॉग करून टाकू.
म्हणजे तसावाला नाही की आजारपणातला, पण आता आजारी पडल्यावर परत काय करणार. तर आज आहे 16 तारीख आणि मी गेले होते स्कूलमध्ये. तर आज माझी धावपळ झाली थोडीशी, कारण की सकाळी उठून मग गाडी चालवली मी. तर मला गाडी चालवताना पण असं वाटत होतं की मी पडते का काय, एवढा अजून विकनेस आहे. आणि आत्ता पण आज काय झोपले नाही मी, पण मी पडूनच आहे, कारण की ना मला असं थोडंसं विकनेस असं काहीच करू नाही वाटत. शांत असं डोळे बंद करून बस म्हणजे गप्प बसावं असं वाटतं. तर डोळ्यावरनं पण तुम्हाला कळतच असेल माझ्या. तर आता लॉग मी एडिट केला आता लॉग एंड करते, कारण की खूप दिवसापूर्वीपासून चालला आहे लॉग हा. तर जास्त वेळ ताणून असं काही अर्थच नाही आहे ह्याच्यात. तर तुम्हाला माझा आजारपणाचा लॉग कसा वाटला नक्की सांगा. मी होते तिकडे 10 दिवस आणि माझे 10 दिवस मी खूप मिस करते आत्ता, कारण की ना मला मम्मी पप्पांची खूप आठवण येते आत्ता तरी. तर 10 दिवस मम्मी तिकडं माझी, म्हणजे मी इथं एकटी आत्ता, आणि तिकडे मम्मी पप्पा होते आणि दिदी पण ऑफिसला जाते, त्यामुळं मी एकटीच असते. त्यामुळं मला आठवण येते मम्मी पप्पांची. पण आता काय करणार यार, आता इकडचं पण रुटीन सुरू झालं आहे त्यामुळे. आणि त्यांना पण तिकडे मम्मीला खूप आठवण येते. तर मला शूट भरपूर पेंडिंग आहेत माझे, काय करावं तेच कळत नाही आहे. थोडंसं जे झाडून वगैरे काढलं ना तरी मला असं दम लागल्यासारखं होतं. असं मला असं वाटतं की खूप मोठं मी काम केलं आहे आणि मी दमली आहे खूप जास्त. आणि खरंच यार, खरंच मी असेच दमलीच आहे आता, इकडे राहून पण दमली. असं झालं की कधी जेजुरीला जाते, आता आम्ही तिकडे शिफ्ट पण होऊ शकतो, काय सांगता येत नाही. तर बघू, मनात असेल सगळ्याच्या मनात असेल, गणपतीला मनात असेल की आम्ही घरी असावं गणपतीला, तर होऊन जाईल ते. बघू आता तसं तुम्हाला सांगतेच मी. आणि चलो आता लॉग मी एंड करते आणि छान आपण नव्याने आता एनर्जेटिक लॉग चालू करूया, कारण की खूप आता हे झालं आजार, पण मला पण नको आहे. विकनेस माझं जायला पाहिजे लवकर, कारण की विकनेस म्हणजे ना तो मेन असतो आजारपणाचा. खूप म्हणजे खूप डेंजर आजारी पडले मी, त्याच्यानंतर हा विकनेस डेंजरवाला. तर चलो, लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मेन म्हणजे. आणि मला आहे ना असं मोटिवेट कमेंट करा यार, म्हणजे मी असं मोटिवेट होईल आणि छान लॉग करेल आता पुढचा. आता एक तर माझा बड्डे आला आहे मी काय एक्सायटेड नाही आहे बड्डेसाठी, पण पप्पा मम्मी बड्डेला इथं येतील तर त्यासाठी एक्सायटेड खरं तर. आणि चलो, बाय बाय.